पाहूयात बातम्या विस्तारानं। विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी देशाचा तरुण शरीर आणि मनानं निरोगी, आत्मविश्वासी आणि अंमली पदार्थांसारख्या घातक सवयींपासून दूर असणं अत्यंत आवश्यक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचा तसंच अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध 100 आठवडे चालणाऱ्या राष्ट्रव्यापी लोकसहभाग अभियानाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते। देशाच्या आणि स्वतःच्या उन्नतीसाठी नशामुक्तीचा संकल्प आवश्यक असल्याचं ते म्हणाले। आजचा युवा वर्ग अंतराळापासून विज्ञानापर्यंत सर्व क्षेत्रात चमकत असताना आपली प्रगती कायम राखण्यासाठी अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकण्यापासून सावध राहणं गरजेचं आहे, हे त्यांनी अधोरेखित केलं। आज के युवा स्टार्टअप्स की दुनिया में छाए हैं, एआई को लीड कर रहे हैं, स्पोर्ट्स में तिरंगा लहरा रहे हैं, स्पेस से लेकर साइंस तक नए कीर्तिमान बना रहे हैं। लेकिन साथियों, जब कोई युवा अगर ड्रग्स के एडिक्शन में फंस जाए तो केवल एक युवा नहीं हारता, एक सपना हार जाता है, एक सपने का बाल मृत्यु हो जाती है, एक परिवार हार जाता है, पूरा का पूरा परिवार टूट जाता है, समाज से भी नफरत का शिकार बन जाता है। नशा केवल शरीर को नुकसान नहीं पहुंचाता, नशा एक मां की मुस्कान छीन लेता है। अंमली पदार्थांचं व्यसन केवळ एका युवकाचा घात करत नाही, तर त्यामुळे एका स्वप्नाचा, कुटुंबाचा अंत होतो आणि सोबतच राष्ट्राच्या क्षमतेचा देखील ह्रास होतो, असं त्यांनी सांगितलं। युवकांनी नशामुक्त राहून आपल्या क्षमता जपाव्यात, असं आवाहन त्यांनी केलं। नशामुक्त झालेले तरुण खरे योद्धे असतात, या योद्ध्यांना समाजानं सन्मान आणि संधी दिली पाहिजे, असंही ते म्हणाले। जो युवा नशे से लड़कर बाहर निकलते हैं वे कमजोर नहीं होते, जो नशे को परास्त करके निकला है ना, वो असली योद्धा होता है। और इसलिए दुश्मन देश भी षड्यंत्र करके हमारे देश के युवाओं को इस नशे की लत में खींचने के लिए कोई कोशिश बाकी नहीं रखते हैं। ड्रग्स सप्लाई कर करके कमाई करना और हमारे जैसे देश को तबाह करना, ये भी उनकी आतंकी साजिश का हिस्सा होता है। और इसलिए हमें हर एक युवा को नशे के चुंगल में फंसने से बचाना है। राष्ट्राची खरी संपत्ती असलेल्या युवकांना अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकवण्यासाठी शत्रू राष्ट्र करत असलेल्या कारवाया सरकार हाणून पाडत असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांनी शत्रू राष्ट्रांच्या षड्यंत्राकडे लक्ष वेधलं। भारतासारख्या देशाला नष्ट करण्यासाठी आणि नफा कमावण्यासाठी विरोधी देश तरुणांना नशेत ढकलण्याचं दहशतवादी कारस्थान रचत आहेत, असा गंभीर इशारा त्यांनी दिला। सरकार अंमली पदार्थ तस्करांवर कडक कारवाई करत असून हजारो टन अंमली पदार्थ जप्त करून नष्ट केले जात आहेत, असं त्यांनी सांगितलं। मैं इन सभी सामाजिक संस्थाएं, आध्यात्मिक संस्थाएं, आध्यात्मिक गुरुजन, आपका देश के कोने कोने में संगठन है, आपके युवा साथी डिवोटीज हैं, आने वाले 100 दिन में हर एक संगठन एक सप्ताह अपने जिम्मे ले सकता है। अगर 100 सप्ताह हमारे देश के ऐसे आध्यात्मिक, सामाजिक संगठन, युवा संगठन एक एक सप्ताह अपने जिम्मे ले ले और बाकी सारी शक्तियां जुड़े और रविवार को सब मिल करके करें, आप कल्पना कर सकते हैं देश में कितना बड़ा आंदोलन खड़ा हो जाएगा।
भारतीय संस्कृती आणि समाजानं व्यसनांना नेहमीच वाईट मानलं असून विविध धर्मग्रंथ आणि आध्यात्मिक गुरूंनी व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश दिला असल्याचं त्यांनी नमूद केलं. सहकार्य, योगाभ्यास, ध्यान यांच्या मदतीनं अंमली पदार्थांपासून दूर राहता येतं असं ते म्हणाले. पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांशी मुक्त संवाद साधून त्यांना अंमली पदार्थांच्या धोक्याबाबत जागरूक करावं असं आवाहन त्यांनी केलं. एखादा निकटवर्ती अंमली पदार्थांचं सेवन करत असेल तर सामाजिक प्रतिष्ठा आड न येऊ देता व्यसनमुक्ती केंद्रांची मदत घ्यावी असं त्यांनी सांगितलं. 100 आठवडे चालणारं हे अभियान नशामुक्तीच्या दिशेनं 100 महत्त्वपूर्ण पावलं आहेत असं ते म्हणाले. गेल्या वर्षी पवित्र काशीच्या भूमीतून पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरू झालेला हा उपक्रम आता वैज्ञानिक जागरूकता, आध्यात्मिक मूल्य, संतांचे आशीर्वाद आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या बळावर राष्ट्रव्यापी चळवळ बनला आहे. या अभियानाशी 125हून अधिक आध्यात्मिक संस्था जोडल्या गेल्या असून देशभरातील 28,000हून अधिक ठिकाणांवरून 1 कोटींहून अधिक तरुण आणि पूजनीय संत या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या अभियानांतर्गत नशामुक्त समाज घडवण्यासाठी लोकसहभागाला प्रोत्साहन देण्याकरता देशभरात दर रविवारी साप्ताहिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. यामध्ये क्रीडा स्पर्धा, वॉकेथॉन, सांस्कृतिक कार्यक्रम, जागरूकता अभियान यासह इतर कार्यक्रमांचा समावेश आहे. अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात लोकचळवळ उभारण्यासाठी शिक्षण संस्था, युवक, नागरिक, उद्योग या सर्वांना एका व्यासपीठावर आणून सामूहिक भागीदारी बळकट करण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. केंद्रीय